हॅलो नमस्कार, मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे वाईफ विथ स्वयं स्वराज मॉममध्ये. प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडत असतो की आज भाजीला काय बनवायचे. म्हणजे कसं घरात भरपूर भाजीपाला असला तरी हा प्रश्न पडतो आणि ज्यावेळेस घरात भाजीपाला नसला त्यावेळेस हमखास हा प्रश्न पडतो की आज भाजीला काय बनवायचे. आज साधा सिंपलच मसूरची डाळ मी बनवत होती, म्हणजेच मसूरची आमटी. तर चला ती तुमच्याबरोबर मी आज शेअर करत आहे. स्टार्टिंगला मस्त लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली, थोडासा कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि डाळ छान स्वच्छ धुवून घेतली होती. कढईत थोडंसं तेल टाकून ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं. ही भाजी करायला इतकी सोपी ना, एखादा बिगिनर असेल ना तो सुद्धा ही भाजी सहज करू शकेल. आणि जेव्हा ही भाजी रेडी होते ना त्यावेळेस हॉटेलचा डाळ तडकासुद्धा हिच्या पुढे फिका पडेल, इतकी भारी ही भाजी तयार होते. येथे आपलं तेल छान कडक गरम झालं होतं म्हणून थोडीशी मोहरी आणि जिरं टाकून फोडणी देऊन घेतली होती. त्यानंतर ह्याच तेलामध्ये छान असं आपण चॉपिंग केलेलं आलं आणि लसूणची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर कांदा टाकला, ते सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं. कांदा जोपर्यंत गोल्डन होत नाही ना तोपर्यंत छान फ्राय करायचा. आता बऱ्याच जणांना मी पाहिलं होतं की कोथिंबीर फोडणीमध्ये टाकतात आणि छान ती तळून घेतात, म्हणून मग आज मी सुद्धा ते ट्रायल करून बघितलं होतं. कोथिंबीर थोडीशी मी फोडणी टाकली होती आणि अर्धी कोथिंबीर राहू दिली होती भाजी तयार झाल्यानंतर तिच्यावरून टाकायला. आणि खरं सांगू का, खरंच खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशी कोथिंबीर फोडणीत टाकून बघा. त्यानंतर छान टोमॅटो टाकला आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव होईपर्यंत छान परतून घेतलं होतं. जोपर्यंत कांदा गोल्डन होत नाही आणि टमॅटो पूर्णपणे विरघळत नाही ना तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं, म्हणजे आपली ग्रेव्ही ही छान अशी घट्टसर होते. त्यानंतर इथे मी काही आपले बेसिक मसाले टाकले होते, म्हणजे धना पावडर, हळद, लाल तिखट, कस्तुरी मेथी, असे जे आपले बेसिक मसाले असतात ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकतात. आणि हो, तुम्हाला एक टिप्स देते की जेव्हा आपण अशा प्रकारच्या डाळी करतो ना त्यावेळेस थोडासा मटण मसाला किंवा चिकन मसाला त्या डाळीत घालायचा. डाळीची चव एकदमच छान लागते. आता इथे धुवून घेतलेली डाळ मीठ टाकून घेतली होती, ती सुद्धा मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेतली होती, जेणेकरून पूर्ण डाळीला आपला मसाला कोट होणार. आणि स्वराजला ना ही भाजी अशी कोरडी आवडते, त्याला ह्या भाजीची ग्रेव्ही जास्त आवडत नाही. म्हणून मग मी काय करते, ज्यावेळी मसाला छान असा कोट झाला ना थोडंसंच पाणी डाळीत ॲड करते आणि डाळ छान शिजवून घेते. डाळ छान शिजवून झाली की तिला बिलकुलसुद्धा ग्रेव्ही राहत नाही. मग अशा वेळेस ती डाळ थोडीशी मी त्याच्यासाठी काढून घेत असते. आणि मोठ्या मुलाला छान ग्रेव्ही आवडते म्हणून मग त्याच्यात 1-2 ग्लास पाणी ॲड करून घेते आणि ही ग्रेव्ही छान उकळू द्यायची. जोपर्यंत आपण भाजी उकळू देतो ना तसं भाजीचा कलर छान होत जातो आणि चवसुद्धा छान लागते. भाजी छान उकळायला लागली की मग थोडीशी आपण बाजूला काढून ठेवलेली कोथिंबीर त्याच्यात ॲड करायची, छान मिक्स करून घ्यायची आणि जवळजवळ 5-10 मिनटासाठी तरी ही भाजी सेम गॅसवर छान उकळू द्यायची. हवं असेल तर थोडंसं झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही ती शिजवून घेऊ शकतात. आणि येथे मी 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून डाळ छान शिजवून घेतली होती. आता तुम्हाला दिसतेच ते मस्त अशी कोरडी डाळ तयार झालेली होती. स्वराजसाठी हीच मी डाळ बाजूला काढून घेतली होती आणि त्याच्यानंतर याच्यात 2 ग्लास पाणी ॲड करून छान ग्रेव्ही तयार करून घेतली होती. तुम्हाला पण आवडत असेल ना तर तुम्ही नक्कीच करून बघा. आणि खरं सांगू का, खरंच एकदा कोरडी भाजीसुद्धा खाऊन बघा, खूप छान अशी लागते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. अशा सिंपल साध्या पण टेस्टी रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. चला आजसाठी एवढंच. आणि ही भाजी तुम्ही कधी करता ते मला नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय.